हॅलो नमस्कार. स्वागत आहे माझ्या मराठी चॅनलवर सगळ्यांचं. तर सगळ्यात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर बघा, आपल्या आसपास अनेक प्रकारच्या व्यक्ती आपल्याला पाहायला मिळतात. कोणाचा स्वभाव शांत असतो तर कोणाचा भांडखोर. तर आपल्या देखील जवळच्या व्यक्ती असतात, त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास असतो, त्यांच्यासाठी आपण काहीही करायला तयार असतो. परंतु काही वेळेस असं होतं की जवळची व्यक्ती जी आपली असते ती आपल्याकडे पाहत नाही, ती आपल्याला किंमत देत नाही, त्यामुळे आपण निराश होऊन जातो. अशा वेळेस आपण काय करावे याच्याबद्दल आपण आज माहिती बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि जर नवीन कोण पाहत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. ज्यावेळी आपल्या जवळची व्यक्ती आपल्याला किंमत देत नाही आणि आपले मन दुखावते, त्यावेळी आपल्याकडे दोन पर्याय असतात. एक म्हणजे सहन करणे किंवा बोलून टाकणे. पण दुर्भाग्य असे आहे की आपण बऱ्याच वेळा या गोष्टी सहन करत असतो, कारण आपल्याला भीती असते की मी बोलले तर आमचे नाते तुटणार नाही ना, आमचे संबंध बिघडणार नाहीत ना, समोरचा माझ्यावर रागवेल. त्यामुळे आपण काय करतो, शांतपणे या सगळ्या गोष्टी सहन करत राहतो. त्याचबरोबर आपल्याला वाटते की समोरच्याला एक दिवस तरी जाणीव होईल आणि तो बदलेल आणि तो एक ना एक दिवस मला समजून घेईल. चांगले दिवस येतील, पण चांगले दिवस काही येत नाहीत आणि सारखे सहन करून करून आपल्याला आपला त्रास वाढत जातो आणि परिस्थिती चिघळत जाते. तर बघा, असे का होते याचे कारण म्हणजे ज्यावेळेस आपण गोष्टी सहन करत जातो तेव्हा आपण समोरच्याला एक संधी देत असतो की तुम्ही माझ्याशी व्यवस्थित बोलत जा आणि तुम्ही माझ्याशी नीट वागत जा. तर बघा, प्रत्येकाची सहन करण्याची एक क्षमता असते. कोणाची थोडी असते, कोणाची जास्त असते. पण एक दिवस ही सहनशक्ती जेव्हा संपते तेव्हा परिणाम विस्फोटक होतात. आपले जवळचे नाते आपण गमावून बसतो. समोरच्याचीच वागणूक सहन केल्यामुळे आपली मानसिक स्थिती बिघडते, आरोग्यावरही परिणाम होतो. म्हणजे सांगायचे झाले तर सहन करणे हा पर्याय नाही, पण जेव्हा आपण सहन करण्याऐवजी समोरच्याला बोलून दाखवतो तेव्हा तुम्हाला स्वतःबद्दल आदर आहे हे सिद्ध होते. त्यामुळे जवळची व्यक्ती कितीही टाळाटाळ करत असेल किंवा किंमत देत नसेल, त्यावेळेस आपण शांत स्वभाव ठेवून वागले पाहिजे. त्याच्या उत्तराला उत्तर कधीच द्यायचं नाही. म्हणजे जवळच्या व्यक्तीला त्याची चूक कळून येईल आणि तो आपल्याला किंमत द्यायला शिकेल व आपल्याकडे लक्षसुद्धा देईल. तर बघा, आपल्यालाही मान मिळाला पाहिजे. जिथं चुकीचं आहे तिथं बोललं पाहिजेच आणि जिथं आपली चूक आहे तिथं शांत राहिलंच पाहिजे. यामुळे एकमेकांमध्ये वाद होणार नाहीत. जेव्हा स्वतःची किंमत वाढवायची असेल तेव्हा समोरच्या पुढे हांजी हांजी करू नये. समोरच्या व्यक्तीला सुद्धा आपली किंमत कळली पाहिजे, म्हणजे मग तो व्यक्ती सुद्धा आपल्याला टाळाटाळ करणार नाही. श्री स्वामी समर्थ.